चालेल. ओके चालेल. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती आज तुम्ही पुण्यात बैठक घेतली. काय नेमकं बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे? बाब अशी की प्रामुख्याने आपण जुन्नर आणि शिरूर तालुक्याचा विचार करता साधारण 85च्या घरात मी इथे आलो, तर इथे सगळी ओसाड जागा होती. जुन्नर तालुक्यामध्ये जे 4 मोठे धरणं झाली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, हॉर्टिकल्चरची झाली, भाजीपाला लोक लावायला लागले आणि कालव्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्ध झाली की त्या ठिकाणी जंगल सादृश्य त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये वाड्या वस्त्या हे जंगलामध्ये आल्या. म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जंगल नव्हतंच. परिणामी सुरुवातीला जंगलामध्ये सशी, कोळी, लांडगे हे जे प्राणी जर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला बिबट्या येत नव्हता. परंतु आज त्या भावनेतून तो यायला लागलेला आहे. आता प्रजनन त्यांचं जो कालखंड आहे, ज्याला ऊसतोडीचा जो कालखंड येतो त्यावेळेला त्यांची पिलं ही साधारण 1.5-2 महिन्याची असतात आणि अशा वेळेला ऊसतोड झाल्यानंतर एकूण अनरेस्ट बिबट्यांमध्ये यायला लागला आणि त्याच्यातून हे हल्ले वाढले असं सारांश सांगितला गेला. आता ह्याकरता प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे अगोदरचे होते, आता 1000 पिंजरे अधिक वाढवलेले आहेत. ते नुसते पिंजरे लावून नाही तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते, त्या ठिकाणी बकरा ठेवायला लागतो, कोंबडा ठेवायला लागतो. आता प्रश्न असं की कुत्र्याला बकऱ्यांना सुद्धा नाग बली देऊ नये अशा प्रकारची धारणा असलेले सुद्धा प्राणी मित्र या देशामध्ये आहेत आणि त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर आता त्या सर्व गोष्टी करताना म्हणजे पिंजऱ्यामध्येच जर बकरामध्ये असं असेल तर तो बकऱ्याला एका प्रोटेक्शनमध्ये आणि तो बिबट्या एका प्रोटेक्शन म्हणजे पिंजऱ्यामध्ये दोन्ही अडकले जातील. आता इतके 1200 पिंजरे लावले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकरता शिकार ठेवली पाहिजे. म्हणजे बकरे किंवा मांजरं ही आपली तुमची कोंबडे तर कुत्र्यांना ठेवता येणार नाही, कारण ते प्राणीप्रिय लोकांना ते मांजरं पण ठेवता येणार नाही. तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत. एकूण आता ऊन तापल्यानंतर त्याचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी ह्या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचं निश्चित मी सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येतं असेल विना काही मूल्य न घेता त्याचं पण स्वीकार करा. आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या. हा पकडण्याचा प्रकार घडला. आता सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर 1.25 लाख रुपयाचा एक यंत्र तो लावला तर एका गावाला जसा बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होतील. आता पूर्वी वीज रात्री दिली जायची, तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे. लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली, पोलीस खाते मदत करते, रेव्हेन्यू डिपार्टमेंटसुद्धा मदत करते. एकूण आता पुणे जिल्ह्याकरता 11 कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली आहे. त्यांना गाड्या, ते स्टिक्स त्यांना दिलेले आहेत, ड्रोन दिलेले आहेत. तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मी स्वतः मित्र म्हणून सूचित केलेलं आहे. आणि पुणे, अहिल्यानगर आणि आता नाशिककडे त्या ठिकाणी त्याचा वावर सुरू झाला आहे. आता कुंभमेळ्याच्या अनुषंगानं भविष्यकालामध्ये
तो परिसर तर अतिसुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्ध पातळीवर ज्यावेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीमधून फंड्स येतील नाही येतील, खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून ते वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जीवितहानी होणार नाही याच्यावर दक्षता घ्या. पूर्वी एक खडसे नावाचे एक ते अधिकारी होते, त्यांनी काही योजना सांगितल्या होत्या. त्यावेळेला त्यांनी योजना केली की त्यांनी बकऱ्या खरेदी केल्या आणि जंगलामध्ये बकऱ्या सोडून दिल्या. ज्याला जंगलामध्ये बकरीची शिकार त्याला मिळते म्हटल्यानंतर वाडी वस्तीकडे ते लोक येत नाहीत. आता एखाद्या मानवाची हत्या झाली तर अर्ली स्टेजला 10 लाख रुपये, नंतर 15 असे 25 लाख रुपये द्यावे लागतात. तर त्याच्याऐवजी शेवटी बकरी हा खाद्य आहे मानवाचं आहे, आता ते वाघाचं किंवा बिबट्याचं खाद्य करून टाकू आपण. आणि मी सूचना दिल्यात अशा प्रकारच्या शेळ्या तुम्ही खरेदी करा आणि त्याला लोकांना जागृत करा. एक कसा कलर ठेवा त्याच्या वा ह्या देवाच्या शेळ्या आहेत. देवाचे म्हणजे लोकांना हल्ले त्यांच्यावर होऊ नयेत म्हणून. जसे आपण गावामध्ये एखादा नंदी असतो तो गावची लोक त्या नंदीची पूजा करतात ना. तर अशा प्रकारच्या शेळ्या जंगलात सोडून दिल्या तर त्याच्यातून हे हल्ले कमी होतील. अशा प्रकारची एक भूमिका मांडली. तो प्रयोगसुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात येईल. वंतारामध्ये आपले जे बिबटे आहेत वंतारामध्ये पाठवण्याचे सुद्धा तुम्ही निर्देश दिले होते, त्याची काही आकडेवारी आहे का? ऐकून घ्या. बाब असे की वंतारामध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने त्यांना जर विनंती केली ते 200, 400, 500 बिबटे पण ठेवतील. आता वन विभागामधून केंद्र सरकारच्या मधून अंतिम टप्प्यामध्ये ते वंताऱ्यामध्ये पाठवण्याकरता हालचाल झालेली आहे आणि एक 10-12 दिवसामध्ये तो आदेश येईल. त्याच्यानंतर वंताऱ्यामध्ये सुद्धा पाठवले जातील. आफ्रिकन देशामध्ये चित्ते आहेत, सिंह आहेत, पण बिबटे नाहीत, त्यांच्याकडून सुद्धा मागणी आलेली आहे. अन्य राज्यामध्ये काही घटकांनी मागणी केलेली आहे. एकूणच साधारणपणे आपल्या ह्या परिसरामध्ये जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर वगैरे साधारणपणे 1200 बिबटे आहेत. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच संख्या वाढलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आणि वनक्षेत्र फार कमी आहे. नगर जिल्ह्यामध्ये 9% वनक्षेत्र आहे, जे केंद्र सरकारच्या नॉर्म्सप्रमाणे 33% असायला पाहिजे. आता एकूण पाणी पुरवठा होणारे आणि चांगल्या प्रकारचे याला आपण मूल्यवान पिकं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी उपज करतात. तर आता त्या ठिकाणी तो रेशो 9चा कसा 33पर्यंत न्यावा हा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी कोरडवाहू जमिनी आहेत त्या जमिनी वन खातं विकत घेईल लोकांना योग्य मोबदला देऊन आणि तशा प्रकारची ती वनाची संख्या वाढली जाईल, क्षेत्रफळ आणि झाडांची संख्या वाढेल. आता तुम्हाला एक सांगतो मी, ताडोबा जो आपला व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये कोर एरिया आहे, त्या ठिकाणी बफर एरिया आहे आणि त्याच्या भोवताली 500 फुटाचं असं नवीन प्रजातीची बांबूची पीक निर्माण करायचं. म्हणजे साधारण 60 फूट हाईट अशा 500 फुटाची भिंत त्याच्या भोवताली तयार करायची. गेट जे गेटला सुद्धा उंची वाढवायची आणि त्या ठिकाणी वानरं, डुकरं ही जे अन्य ठिकाणी पकडली त्याच्या आतमध्ये सोडायची. म्हणजे शेवटी प्रश्न असा की त्यांना जर का भोजन मिळालं तर ते बाहेर येणार नाहीत. आणि ते बांबूसुद्धा 3 वर्षानंतर एकदा आतून कापायचे, नंतर 3 वर्ष बाहेरून कापायचे. 50-100 फुटाची भिंत कायम राहील. म्हणजे त्या बिबटे किंवा वाघ किंवा अन्य प्राणी बाहेर निघणार नाही. शेळी बकरी दिली तर खरं तर त्यांना त्यावेळेस मारले जाणार, पकडले जाणार की फक्त त्यांच्या सुरक्षित लोकांनी ते खाऊ नयेत. ऐकून घ्या. वाघ बिबट्याने खाले, जशी संख्या कमी होईल तसे आणखी अधिक त्या ठिकाणी शेळ्या सोडण्याचं प्रयोजन मनामध्ये आहे. आता केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागामधून संतती नियमन जसं आपलं म्हणजे प्रजनन नियंत्रण ती परवानगी मिळालेली आहे. नसबंदीची परवानगी. हो, नसबंदीची परवानगी मिळालेली आहे. त्याने जी संख्या दिलेली आहे फक्त या जुन्नर विभागाकरता दिली. ती सरसगट ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रादुर्भाव होईल
त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत. पण सर वाढलेल्या बिबट्यांची संख्या ही जंगलातली नाहीये. नसबंदी बिबट्यांची संख्या ही जंगलातली नाहीये. जुन्नर विभागातल्या जिथं जिथं ऊसाची शेती होतीये तिथं ही बिबट्यांची संख्या वाढलेली. तुम्ही जंगलात शेळ्यांना सोडणार तर मग हे नाही इथे पण सोडू ना. लोक नाही ऐकून घ्या ना. जंगल म्हणजे आता ज्या दिवशी ज्या गावामध्ये त्या एका 5 वर्षाच्या मुलीला हल्ला झाला, 11 वर्षाच्या मुलावर हल्ला झाला, 83 वर्षाच्या आजीवर, तो परिसर 85 साली मी बघितलं तिथं काही नव्हतं. आज तिथं घनदाट जंगल झालेलं आहे आणि त्या परिसरात सुद्धा म्हणजे असे पट्टा लावू आम्ही एखादा रंग विशिष्ट किंवा ही म्हणजे प्राण्यांचा मानवावर हल्ला न होण्याकरता त्यांच्याकरता ही शिकार म्हणून सोडलेली आहे. हिचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण पण घ्यावी. जर का मानवावर हल्ला होऊ नये अशी इच्छा असेल तर त्या शरीराला खाण्याचा मोह आपण टाळा. पण ही उपाययोजना सर योग्य आहे का? अशा पद्धतीची उपाययोजना अनेकदा की देवाला सोडले म्हणलं देवाचे पण दागिने चोरले जातात, तर हे शेळ्यांबाबत कोण अंधश्रद्धा ठेवणार? खर्च कोण हा खर्च वन विभाग करेल. कारण ऐकून घ्या, एखाद्या दुर्दैवाने एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर तात्काळ 10 लाख रुपयाचा चेक वन विभाग देतं आणि नंतर त्याचा वारसदार पक्का झाल्यानंतर 15 लाख देतं, म्हणजे 25 लाख झाले. माझं म्हणणं असं की आता एखाद्या परिसरामध्ये उद्याला 50 लाख रुपये दिले म्हणजे त्या शेळ्या मेंढ्यांकरता 2च लोकांचा जीव गेल्याचं रक्कम तिथे देणार आहे. आणि जर अशा प्रकारच्या शेळ्या सोडल्या आणि 0 मानवावरचा हल्ला झाला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला आनंद वाटणार. संख्या पण वाढेल ना त्यामुळे. कशाने? हे बघ, अरे एक मिनिट खाद्य मिळालं त्यांना खाद्य मिळालं तर जरा खाद्य नाही मिळालं ते शोधणार ते. हो. मानव त्यांचा खाद्य बनतो ते आपल्याला नाही बनवायचं म्हणून शेल्यात प्रोव्हाइड करायचं. या ताईने सांगितलं ही गोष्ट खरी आहे. देवाचं देऊळ सुद्धा फोडून तिजोरी आणि दागिने नेतात, ते खरे आहे. अशा प्रवृत्तीचे लोक आहेत, हे दुर्दैव आहे. परंतु आता आहे दुर्दैव म्हणून का आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. आता मी एकच सांगतो तुम्हाला, जशी नसबंदी करण्याचे प्रमाण वाढलं जाईल म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचं मॅनेजमेंट केलं जाईल. काही त्याच्यातले बिबटे स्थलांतरित केले जातील. या ठिकाणी आज आपल्याकडे जी रेस्क्यू सेंटर आहे तिथे संख्या वाढली जाईल आणि गरज पडली तर जसा म्हणजे ताडोबा अभयारण्य आहे तशा प्रकारची इथं जर मोठी जागा मिळाली तर इथं सुद्धा अभयारण्य तयार करून जसं व्याघ्र सफारी म्हटली जाते तशी ही बिबट सफारी पण आपण तयार करू असं माझं म्हणणं आहे. सुधीर मुनगंटीवार जे माजी वनमंत्री आहेत त्यांचं म्हणणं आहे की कर्मचारी नेमायला फंडिंग नाहीये सरकार. हे बघा खात्याकडे आता खरं म्हणजे मी असताना कर्मचारी नेमायचो, मात्र आता कर्मचारी नेमले जात नाही कारण फंड उपलब्ध नाही असं. नाही ऐकून घ्या, ठीक आहे त्यांनी कर्मचारी नेमले असतील, चांगलं वन सांभाळलं असेल, माझं काय त्याला ना नाही आहे. आता खरं म्हणजे वन विभागाचे बॉन्ड्स आम्ही काढणार आहोत, परंतु याची वाच्यता मी मंत्रिमंडळाचं अप्रुव्हल घेतल्याच्या अगोदर करणं उचित नव्हतं. परंतु आता तुम्हाला फंड्स इथे उपलब्ध होतील आणि मी सांगतो ज्या भावनेतून ज्या योजनेतून मंत्रिमंडळासमोर ही नोट जाईल, मंत्रिमंडळ त्याला संमती देईल आणि बॉन्डच्या माध्यमातून वन खात्याच्या सर्व बाबीकरता सगळे जे फंड्स असतील तेवढे फंड्स निर्माण होतील. वन खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर असावा हीच भावना माझी नाही. प्रत्येकाला बेसिक DA अलाउन्सेस बोनस व्हॉटेवर ज्या गोष्टी आहेत त्या मिळाव्यात. की शेवटी कधी 15-15 वर्ष कॉन्ट्रॅक्ट लेबर शेवटी राहतील जीवन की 2-4-5 वर्षाकडून तो परमनंट होऊन परत रिटायर्ड होतो. ही परिस्थिती बरोबर नाही आणि याविषयी मी स्वतः अतिशय गांभीर्याने विचार करतोय आणि ते भविष्यकाळामध्ये या सर्व परिस्थितीवर मात करण्याची भूमिका आमची आहे आणि आम्ही शेळ्याचं ऑप्शन तुम्ही सांगताय पण शेळ्यासारखं भटके कुत्रे पण आपण सोडू शकतो, ते पण ऑप्शन नाही. भटके कुत्रे सोडले तर प्राणी मित्र त्याच्यावर ऑब्जेक्शन घेते. सर नसबंदीला कधी सुरुवात हा नसबंदी आता एक ऑर्डर आलेली आहे
ऐकून घ्या आता हाटी आहेत ना, हाटी असल्याशिवाय हाटी अरे बघा प्रश्न बाब अशी आहे, मी आता सूचना अशी केली की ज्या फिमेल लेपर्ड्सवर हा जो म्हणजे पुरे आपण कुटुंब नियोजनामध्ये तांबी हा जो शब्द वापरला जायचा, तांबी कॉपर्टी ऐकला, तर तशाच प्रकारचं ते इन्स्ट्रुमेंट असेल. साधारणपणे त्याच्यावर यशस्वी प्रयोग झाला की नाही साधारण 6 महिन्याच्या आतमध्ये समजेल, ऐकला का. तर ते काही जरी म्हणजे पुस्तकी ज्ञान असलेले लोक व्यवहार ज्ञान त्यांना कमी असतो म्हणून काही गोष्टी चुकीच्या प्रस्थापित करायचा प्रयत्न करतात. मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की अशा प्रकारच्या भविष्यात फिमेल आणि मेल त्यांना अतिसुरक्षितरित्या त्यांना खाद्यपदार्थ द्या आणि माझ्या दृष्टिकोनातून 6 महिन्याच्या आतमध्ये तो प्रयोग यशस्वी की अयशस्वी हे निषिद्ध होईल. त्याच्यानंतर एकदम त्यांना पूर्ण नियंत्रण करून जमणार नाही, कुठे जो बॅलन्स ठेवून त्या ठिकाणी त्या गोष्टी केल्या जातात. बिबट्या दिसल्यानंतर जो रिस्पॉन्स टाइम आहे वन विभागाचा तो खूप कमी आहे. मग तेवढ्या वेळात लोक घाबरतात. तो रिस्पॉन्स टाइम वाढवला तरी नाही निश्चितपणे त्याच्यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचं सहकार्य घेऊन सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्स टाइम वाढवत, गाड्या घोड्या पिंजरे सगळ्या गोष्टी अंमलबजावणी नाही अरे मी आज विचारते आत्मविश्वास माझ्या बॉडी लँग्वेज तुम्हाला काय सांगते काय लोकांना भीती वाटते तुम्ही सांगा भाऊ. आपण निश्चय केलाय तो निश्चय यशस्वी पार पाडू हा विश्वास मी व्यक्त सर एक राजकीय प्रश्न आहे. ठाणे महापालिकेबद्दल सांगा ना. 1200 पिंजऱ्यांच्या संदर्भात निर्णय झाला, ते कधीपर्यंत येतील? सुरू झाले, यायला सुरू झाले, लक्षात आलं का. आणि किंबहुना त्यामध्ये जे शिकार ठेवली जाते बकरा किंवा कोंबडा त्याच्या त्यांना खाद्य वगैरे पाळण्याची सुद्धा जबाबदारी सगळी सिस्टीमने करावी. त्याकरता पालकमंत्र्यांना विश्वासात घ्या. म्हणजे इकडचे अजितदादा पवार, तिकडचे राधाकृष्ण विखे पाटील, आता नाशिकला पालकमंत्री निश्चित कोणी नाही, परंतु सध्या कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून गिरीश महाजनच्याकडे बघितलं जातं. म्हणजे निश्चितपणे जबाबदारी दिली गिरीश महाजनांना. म्हणजे कुंभमेळ्याच्या वेळेला लाखो त्याला भाविक येतील, तर त्या ठिकाणी नाशिकमध्ये सुद्धा बिबट्यांची अशी जर मुवमेंट असली तर भाविक घाबरले जातील. काय विशेष काळजी घेतली जाईल आता या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर? नाही आतापासून सुरुवात तशी जो फॉर्म्युला पुण्याकरता तोच फॉर्म्युला अहिल्यानगर तोच फॉर्म्युला नाशिक करता करण्याचं ठरवलेलं आहे. मला वाटतं मी आपल्या प्रश्नाची जी गरजेची ठाणे महापालिकेचं राहिलं. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर सातत्याने भाजपच्या नेत्यांवरती बोलत होते. त्यात शिंदेचे मंत्री म्हटले की तुम्ही तिकडे बोलताय, तुम्ही आता शांतपणे काय अजून शांत. मी 3-4 महिन्यापूर्वी बोललो होतो आणि माझ्या बोलण्याला काय रेफरन्स होता त्यांच्या काही घटकांना मी सांगितले. त्याच्यानंतर हे तो प्रकरण सुद्धा थांबलेला आहे. ओके, आता धंगेकर काय बोलतात आमचे प्रवक्ते त्याला उत्तर देतील. मी काय प्रवक्ता नाही. ठाणे महापालिकेचं सांगितलं. नाही मी बोलत प्रवक्ता मी नाही, त्या प्रवक्ते आमचे उत्तर देतील. ठीक आहे, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.